श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवताच्या कथाश्रवणानं, त्या पाठानं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना आपली मूळ अवस्था प्राप्त झालीच, पण त्याचबरोबर भागवतामध्ये एक अशी कथा येते की ज्या भागवत श्रवणानं अत्यंत पापी असलेले सुद्धा लोक उद्धरून जातात. आत्मदेवाची कथा या श्रीमद भागवतामध्ये येते. तुंगभद्रा नावाच्या एका नदीच्या काठावरती एका गावात आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. अत्यंत सदाचारी सद्वर्तनी असा तो ब्राह्मण होता. पण त्याला एक दुःख होतं. त्याचा विवाह धुंदुली नामक स्त्रीशी झाला होता, पण या आत्मदेवाच्या पोटी पुत्र नाही. असं सांगतात की त्यानं जी गाय घरी आणली होती तिला सुद्धा कधी पुत्र झाला नाही. इतकंच काय, तर त्याच्या घरासमोर जे आंब्याचं झाड होतं त्याला सुद्धा कधीही आंबे लागले नाहीत. एवढा दुःखी किंवा ज्याचं दुर्दैव अगदी प्रबल आहे असं आपण म्हणू शकतो, असा तो होता. आणि एक दिवस आपल्याला पुत्र नाही या दुःखामध्ये त्यानं देहत्याग करायचं ठरलं. आणि देहत्याग करण्यासाठी म्हणून जवळच्या जंगलामध्ये गेला. तिथल्या सरोवरामध्ये आता उडी टाकून प्राण देणार एवढ्यात एका साधूचं दर्शन त्याला झालं. आणि त्यानं, त्या आत्मदेवानं त्या साधूंचे चरण पकडले आणि त्यांना सांगितलं, मला पुत्र नाही, तेव्हा मला पुत्र होईल असं काहीतरी आपण करा. त्या साधूनं त्याला खूप समजावायचा प्रयत्न केला. म्हणाले, बाबा रे, हरकत नाही, पुत्र नाही तर नाही म्हणाले. अनेकदा पुत्र हा दुःखाला कारणीभूत आहे, तेव्हा पुत्र नाही ना हेच चांगले म्हणा. पण तो म्हणाला, मग माझं श्राद्ध कोण करणार, पिंडदान कोण करणार, या सगळ्या विवंचनेमध्ये तो म्हणाला, मला पुत्र हवा. ते साधू त्याला सांगतायत, बाबा रे, पिंड म्हणजे काय, तर पिंड म्हणजे हा देह, आणि हा देह भगवंतांना समर्पण करणे म्हणजे पिंडदान आहे. सतत भगवंतांची नामस्मरण करणे, त्यांच्या दृष्टीनं ध्यान करणे म्हणजे पिंडदान आहे. तो ईश्वराला समर्पण करायचा की झालं पिंडदान. तो म्हणाला, हे तत्वज्ञान जे आहे तुम्ही मला काही सांगू नका, मला तुम्ही पुत्र प्राप्त होईल असं काहीतरी सांगा. त्या साधूंनी त्याला एक फळ दिलं आणि म्हणाला, हे तू तुझ्या पत्नीला दे. आणि तिला काही नियम सांगितलेत, म्हणजे नुसतंच फळ दिलं आणि त्यानं पुत्रप्राप्ती झाली असं नाही. अनेक नियम भागवतामध्ये त्याच्या पत्नी करता, त्याला त्याच्या स्वतःसाठी म्हणून काही नियम सांगितलेत आणि हे फळ खायला सांगितलं. आणि मग यथायोग्य त्यानं घरी गेल्यावरती आपल्या पत्नीला ते फळ दिलं. त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. तिनं असा विचार केला की मला आत्ता मुलगा नाही हेच बरं आहे. कदाचित मी ते फळ खाल्लं आणि मला त्या फळापासून ते जे नियम पाळले त्याच्यानंतर मी जर गर्भवती झाले तर म्हणाले गर्भारपणाचे जे सगळे त्रास आहेत ना ते मला सहन करावे लागतील. आत्ता मी छान स्वैर आहे म्हणाले, माझ्यावरती काही बंधनं येतील आणि ही बंधनं नको म्हणून तिनं ते काय करावं या विचारामध्ये तिची बहीण त्याच गावात राहत होती. तिला विचारलं. ती म्हणाली, एक काही काळजी करू नकोस, मला नुकतेच दिवस गेलेले, मला जे मूल होईल ना ते मी तुला देते, तू तुझ्या पतीला सांग की मी ते फळ खाल्लं म्हणून. आणि एक काम कर म्हणाले, तुझ्याकडची जी गाय आहे ना तुला तपासायचंच ना ते फळ योग्य आहे का अयोग्य आहे, तेव्हा ते फळ त्या गाईला खायला घाल. तिनं तेच केलं. आपल्या बहिणीच्या सांगण्याप्रमाणे त्या साधूंनी जो प्रसाद दिला होता तो आपल्या गाईला खायला घातला आणि हिने गर्भवती असल्याचं नाटक केलं. यथासांग
दिवस पुढे जात होते. तिच्या बहिणीला मुलगा झाला आणि हिनं सांगितलं की मला मुलगा झाला आणि म्हणून त्या मुलाला हिने आपलंसं केलं. त्याच्या बदल्यात बहिणीला भरपूर धन दिलं. बघा मंडळी, ही कलियुगाची नुकतीच सुरुवात आहे. तेव्हा कलियुगाच्या सुरुवातीला या घटना घडत आहेत. म्हणजे आत्ता आपण व्यवहारामध्ये जे पाहतो ते कलियुगामध्ये सुरुवातीला घडून गेलेले आहे. आणि त्या साधूच्या फळाचा परिणाम त्या गाईला सुद्धा मनुष्य देह धारण केलेला, मनुष्य रूपात मुलगा झाला. फक्त त्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि हा जो खरं तर बहिणीचा मुलगा होता पण धुंदुलीचा मुलगा, त्याचं नाव ठेवलं धुंदुककारी. हा गोकर्ण अतिशय हुशार आहे, विद्वत्ता प्रचूर आहे. पण हा धुंदुककारी अत्यंत, ज्याला वाईट म्हणतात, असा निपजला. त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आई वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांकडे हा सतत पैशाची मागणी करायचा आणि याचा आत्मदेवाला फार त्रास झाला. म्हणाला, त्या साधूनं जे मला सांगितलं होतं ना, मला पुत्र नव्हता त्यावेळेला मी अधिक सुखी होतो. आता म्हणाले हा पुत्र झालाय पण तो मला अधिक त्रास देतो. मुलासाठी मी इतका आटापिटा केला पण म्हणाले मला पदरी दुःख अधिक भोगावं लागलं. तेव्हा त्यानं गोकर्णाला विचारलं की गोकर्ण मी आता काय करू, कारण गोकर्ण हा ज्ञानी आहे. तेव्हा गोकर्णानं आपल्या वडिलांना असा सल्ला दिला की बाबा, तुम्ही आता आपलं घर सोडा, गंगा किनारी जा, आश्रमामध्ये राहा आणि भगवंतांचं स्मरण करा. श्रीमद भागवताचा जो दशमस्कंध आहे त्याचं नित्य पठण करा. आणि ह्या नित्य पठणामुळे काय होईल तर तुम्हाला सद्गती लाभेल. ह्या आत्मदेवाला सद्गती लाभलीच, पण या धुंदुककारीचं आणि गोकर्णाचं पुढे काय झालं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.